जैन विद्यार्थी मित्रांनो, आज भरती करणारा जिकडे तिकडे ग्राउंड चालू झालंय. पावसामुळे खूप ठिकाणचे ग्राउंड रद्द झाले होते, तर आजपासून परत ग्राउंड चालू झाले. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की जिकडे ग्राउंड कॅन्सल झाले अशा ठिकाणी एक दोन दिवसाची जी बॅच आहेत, मुलं भरपूर सारे आले. त्या दिवशी एकाच दिवशी सगळ्या दोन्ही पण डिटेल घेण्यात आला. तर त्याच्यामध्ये असं झालं की आज मी नवी मुंबई इथे आलो होतो. नवी मुंबईचं ग्राउंड सुरू असताना मुलांचं जे 5 वाजल्याच्या नंतर मुलांचं 8 वाजता ग्राउंड सकाळी सुरुवात केली. 8 वाजता सुरू केल्याच्या नंतर मुलांचं ग्राउंड संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 1600 मीटरची डिटेल चालूच होती कंटिन्यू. पाऊस तर नव्हता, पण मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही जर ग्राउंडला जात असाल, ज्या ठिकाणी जात असाल, तुमच्याकडे पुरेसं स्वतःचं खाद्यपदार्थ खाण्यासाठी काही ना काहीतरी घेऊन जा. तेव्हापासून तुम्ही मित्रांनो बसून कंटाळणार आहेत. तर तुम्ही म्हणणार की माझं 45चं ग्राउंड आहे, 47चं ग्राउंड आहे. तर मित्रांनो अशा वेळेस जर तुम्ही कंटाळणार आहेत ना, तुमचे तिथे 1-2 मार्क्स कमीच होणार आहेत. तर मित्रांनो त्यासाठी तुमचा पुढचा इव्हेंट खराब करू नका. त्यासाठी पूर्ण लास्ट जोपर्यंत माझा शेवटचा इव्हेंट होत नाहीत तोपर्यंत तुम्ही पॉझिटिव्ह राहा. असंच आमच्या एक जवानासोबत झालं की तो ग्राउंडला गेला होता, त्याचं 25-47चं टार्गेट होतं. पण मी काय त्यांचा स्कोर सांगत नाही किती झाला, पण त्यांना पुरेसे मार्क्स पडलेत. पण त्यांचं टार्गेट होतं, त्या टार्गेटपेक्षा कमी मार्क्स मिळाले. कारण का त्यांचं सकाळी 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्या ग्राउंडच्या आतमध्ये 5:13 झालेले आहेत. तर मात्र मित्रांनो एवढंच सांगायचं आहे, थोडं लास्ट पर्यंत पॉझिटिव्ह राहा, टिकून राहा. जय हिंद.